आज मी बनवणार आहे ताकवडी आणि ताकवडीसाठी फक्त मी 10 रुपये खर्च केलेला आहे. तर 10 रुपयाचं मी फूड कलर आणलेला आहे, बाकी काहीच खर्च केलेला नाही आहे. आणि उन्हाळ्यामुळं आपल्या घरामध्ये दही ताक तर असतंच असतं. तर त्यातमध्ये ताकामध्येच मी साखर घातलेली आहे आणि मस्त असं मिक्स करून घेतलं. आपल्याला किती गोड लागते तेवढी साखर घालायची आणि त्यानंतर मी फूड कलर घालणार होते. तर फूड कलर खाल्लेला चांगला नसतो, पण ठीक आहे, आपण काय रोज रोज खातं का? ते व्हाईट व्हाईट दिसण्यापेक्षा असं कलरफुल दिसलं की जरा छान वाटतं दिसायला पण आणि खायला पण. आणि त्यानंतर घेतल्या होत्या आईस्क्रीमच्या काड्या. तर आईस्क्रीमच्या काड्या पण आमच्या घरातच होत्या. आमच्या मनीमाऊचा दादा असं सगळ्यांच्या काड्या साचवून ठेवतो. आईस्क्रीम खाल्लेल्या काड्या काय बॉक्ससुद्धा तो साचवून ठेवतो. आणि त्यानंतर हे 3च मोल्ड होते माझ्याकडं, तर मी असे घरातले डब्बे गोळा करून घेतले होते सगळे आणि छान असं भरून घेतलं. आणि आमची मम्मी पहिलं घरी तूप वगैरे बनवायची, त्याच्यामुळं दही ताक सगळं घरी पहिलं असायचं. आणि आम्ही पहिलं तरी हे खूप खाल्लेलं आहे, त्याच्यामुळं मग असं छान आठवलं मला ते पहिले दिवस. म्हणून म्हटले मस्त अशी ताकवडी बनवूया. तर छान सेट करून घेतलं आणि कधी होतं आहे आणि कधी नाही असं झालं होतं. त्यामुळेच मग मस्त असं टेम्परेचर पण वाढवून घेतलं आणि संध्याकाळी बघितलं तर मस्त ताकवड्या तयार झालेल्या होत्या. आणि खूप छान अशा 2 सेकंदच फक्त पाण्यामध्ये धरल्या तर लगेच निघत होत्या. आणि मनीमाऊच्या बाबांनी बघितलं तर म्हणतात, तू एक काय करशील आणि काय नाही. म्हटलं अहो खाऊन तर बघा कशी झाली आहे. तर त्यांनी तर पहिल्यांदाच खाल्ली होती, पण त्यांना पण खूप आवडली. म्हटले छान झाली आहे. आणि असं कोणी छान झाली आहे म्हटलं की किती छान वाटतं ना. तर आजचा ब्लॉग इथंच थांबवते. धन्यवाद, बाय.